लागलेलं जास्त पाणी याच्यावर प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु जर 26 जूनपर्यंत पाऊस आला नाही तर आपल्याला पाणी कपातसुद्धा शहरामध्ये करावी लागणार आहे. कारण आपल्याला पाणी पुरवठा फक्त आणि फक्त पवना धरणातून होते. अख्ख्या शहराला जर पाणी पुरवायचे असेल तर या संकटात आपल्याला नागरिकांनाही त्यामध्ये आम्हाला मदत करावी आणि जसं पाणी कमीत कमी वापरून आपल्याला आपल्या शहराची गरज भागवते त्या दृष्टीने प्रयत्न करू. ऑलरेडी दिवसाआड पाणी पुरवठा होतो, यामध्ये अजून काय पाणी कपात होणार आहे? आता वेळ कमी करावा लागेल. कारण आत्ता पण मी सकाळी पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तर 14 क्युसेक पाणी कमी काल आलेलं आहे. त्यामुळं आपल्याला ही गोष्ट खूप गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. पवना धरण एकमेव सोर्स आहे आपला, त्यामुळे पवना धरणातच पाणी कमी आहे तर आपल्याला ते जपूनच वापरावं. याचा गैरफायदा जे आहे टँकर माफिया त्यांच्यासाठी काय पाणी चोरी देखील होती. त्यांच्यावर कडक आता सगळ्यांवरच कडक निर्देश करावे लागतील. कारण ही वाटते तेवढी सोपी किंवा गंभीरच समस्या आहे. सगळ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. या संकटाला महापालिकेने वेळेवर पाहिलं नाही का? कारण की नियोजन चुकलं असं म्हणता येईल का महापालिकेचं? तर काही दिवसापूर्वी पाटबंधारे विभागाचं पालिकेला पत्र सुद्धा आलं होतं की पाण्याचं तुम्ही नियोजन करा. ज्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेला जलसंपदा विभागाने पत्र दिलं होतं त्या प्रकारेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पत्र सुद्धा आलं होतं. आपल्याला सर्व माहिती आहे की पावसावरच आपलं पाणी पुरवठा डिपेंड असतो. दरवर्षीप्रमाणे जून महिन्यात पाऊस येतो आणि पाणी साठा आपल्याला होत असतो. यावर्षी पाऊस न पडल्यामुळे हे संकट आलेले आहे. परंतु आपण याच्यातून पुढे जाऊ आणि सगळ्यांना नागरिकांना आव्हान करू की सर्वांनी पाण्याचा वापर कमीत कमी करावा आणि आपले योगदान द्यावे या प्रक्रियेत. टँकर वगैरे आपल्या महापालिकेकडून काही देणार काही ज्या ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे त्या ठिकाणी पालिकेच्या वतीने काही पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर नाही, आता ऑलरेडी पालिका बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करते. आमच्या प्रभागात सुद्धा जिथे जिथे पाणी येत नाही मी स्वतः पालिकेला टँकरने पाणी पुरवायला लावतोय. परंतु आपल्याला अशी आशा बाळगावी लागेल की लवकरात लवकर यामध्ये सुधारणा होईल. आपण जे आदेश दिले स्विमिंग पूल बंद केले जातील किंवा वॉशिंग सेंटर्स वगैरे बंद केले जातील, पण काही ठिकाणी अजूनही अनधिकृत वॉशिंग सेंटर्स सुरू आहेत जे कायमस्वरूपी पाणी उपसा करत आहेत. त्यातून जमिनीखालचा पाणी पुरवठाही म्हणजे पाणी साठाही कमी होतोय. त्याच्यातून अजून अतिरिक्त ताण आपल्याकडे येऊ शकतो. तर त्याच्यावर आपण काय उपाययोजना करायला सांगा. आज सगळी माहिती घेतो आणि उद्या आयुक्त साहेबांना आम्ही पाणी या विषयावर परत एकदा सर्वांची सगळी माहिती घेऊन चर्चा करणार आहोत. महापौर साहेब, स्वीकृत नगर सदस्य निवडीचा जो प्रश्न आहे तो दप्तरी दाखल करून झाली असल्याची माहिती. काय एकूणच वेळ काय लागतो स्वीकृत नगर सदस्य निवडीसाठी? खरं तर स्वीकृत नगरसेवक सदस्य हे आमचे भारतीय जनता पक्षाचे अजून नावे निश्चित न झाल्यामुळे त्याला वेळ लागतोय. परंतु मी आमच्या वरिष्ठ पातळीवर नेत्यांकडे किंवा स्थानिक नेत्यांकडेही पाणी पाठपुरावा करत आहे की लवकरात लवकर स्वीकृत नावे जाहीर करावीत. परंतु हा दप्तरी दाखल किंवा मी फेरबदल करून तो प्रस्ताव पुन्हा पालिकेपुढे आणण्याचं निर्देश प्रशासनाला दिल्यात. त्यामुळे आमची नावे एकदा जाहीर झाली की मी तो विषय घेऊन ती संपूर्ण 10 नावे जाहीर करत. किती वेळ लागेल अंदाजे काय सांगता येईल? लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतोय. आशा आहे की पुढच्या सर्वसाधारण सभेमध्ये ही नावं येऊन जातील. नावांना काय विरोध वगैरे होत आहे का? तसं काही नाही, जास्त मागणी आहे नावांना. आमच्याकडे संख्या जास्त आहे त्यामुळे ती निश्चित होत नाही. या नावांचा निर्णय कोण घेणार? पक्षश्रेष्ठीच घेणार, मुख्यमंत्री साहेबच घेणार. ठीक आहे.